सांगली जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। राष्ट्रपती पदक विजेते अनिल मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व फुले वाहून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी बोलताना अनिल मोहिते यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी सासरे मल्हारराव होळकर यांच्यानंतर आदर्श राज्यकारभार चालवून महिलांना शिक्षण देऊन 12 ज्योतिर्लिंग येथे भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात तसेच वाराणसी येथे घाट बांधण्याचे काम त्यांनी केले आहे असे मत व्यक्त केले। यावेळी जिल्हा समन्वयक अमित पारेकर यांनी बोलताना अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन राज्यकारभार चालवला, त्यांच्या उन्नतीसाठी बहुमोल सहकार्य केले आहे। त्यांच्या या गुणामुळे तसेच महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज भारतातील जनता सुशिक्षित झाली आहे। अशा या मान्यवरांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम सेवा दलाने राबवून जागरूकता निर्माण केली आहे असे मत व्यक्त केले। यावेळी स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले। पैगंबर शेख यांनी मत व्यक्त केले। अजित ढोले कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी आभार मानले। यावेळी जिल्हा सचिव सचिन चव्हाण, दिलीप पवार, आनंदराव बारगुडे, प्रमोद आवळे, सीमा कुलकर्णी, मीना शिंदे, सुनीता मदने, प्रकाश कवठेकर, सुरेश गायकवाड, शैलेंद्र पिराळे, विश्वास यादव इत्यादी मान्यवर उपस्थित होते।